चा निर्णय केला। याच्या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतात। 45 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचा निर्णय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे। आता सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमीच असणार आहे। बघा, आता सर्व शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्यातील पीक विमा भरलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सरकारने सांगितलं की 2022 ते 24 पर्यंतचा थांबलेला आणि रखडलेला जो काही थकीत पीक विमा होता तो चर्चेमध्ये होता। आता त्या पीक विम्याला सरकारने पुन्हा सुरुवात केली आणि आता त्यासाठी आता सरकारने स्वतः मंजुरी दिली। गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित असलेला पीक विमा शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यात इथं जमा करण्याचं सरकारने मंजुरी दिली। आता यासाठी सरकारने 8,300 कोटी रुपयाचा निधी सुद्धा मंजूर केलेला आहे। आता सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी सरकारने दिली। आता हेक्टरी प्रमाणे तुम्हाला 28,800 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती क्रेडिट होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विमा संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण असं अपडेट आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं। आता बघा, तुम्हाला फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे, तरच तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती समजणार आहे। कारण की बघा, सरकारने आता प्रत्येकी हेक्टरीसाठी अंदाजे 28,800 रुपयेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आपण पैसे क्रेडिट करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। बघा, आज दुपारी 12 वाजतापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट होणार अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे। तुमच्या बँकेला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर कधी तुमच्या मोबाईलवरती तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा होण्याचा मेसेज तुम्हाला येणार असे देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आता बघा, संपूर्ण महाराष्ट्रातील PM किसान योजनेच्या तर्फे आधी वितरित झालेला निधी आणि पीक विमा रकमेसोबतच तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होत असलेल्या सरकारच्या आदेशानुसार ही रक्कम टप्प्याटप्प्याने सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। जर तुमचं खातं जसं की 5 गव्हर्नमेंट बँका आणि 5 प्रायव्हेट बँकांमध्ये तुम्ही खातं काढलं असेल, म्हणजेच बघा टोटल 10 बँकांच्या यादीमध्ये तुमच्या बँकेचं नाव असेल तर 100% तुम्हाला देखील पीक विमा मिळणार आहे। कारण की सरकारने अत्यंत महत्त्वाचं असं 10 बँकांची निवड इथं केलेली आहे। पीक विमा आता जमा करण्यासाठी सरकारने फक्त या 10 बँकांना चेक देऊन टाकलेला आहे। 3,200 कोटी रुपये हे सरकारने आता देऊन टाकलेले आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आपल्यासाठी असणार आहे। कारण की बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना पीक विमा म्हणून भेटणार आहे की नाही भेटणार असं भरपूरसे शेतकरी चर्चा करत होते। आता त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आपल्याला म्हणावं लागणार आहे। आता यासाठी कोणकोणत्या बँकांचा सरकारने समावेश केलेला आहे त्या बँकांची यादी मी तुम्हाला लगेच सांगतो। कारण की या महत्त्वाच्या ज्या 10 बँका असणार आहे त्या 10 बँकांना आता सरकारने चेक दिलेला आहे 8,300 रुपयाचा। आता त्या बँकेच्या नुसारच तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार। ज्या शेतकऱ्यांनी या 10 बँकेमध्ये त्यांचं खातं उघडून ठेवलं असेल त्या सर्व शेतकऱ्यांनाच आता पहिल्या टप्प्यातील लाभ मिळणार असं देखील सरकारने सांगितलेलं आहे। मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वपूर्ण माहिती हे तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चालायचं आहे। कारण की बघा, तरच तुम्हाला सविस्तर माहिती समजणार आहे। आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक विषयांची माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार। आता शेतकरी बांधवांनो, यामध्ये आता कोणकोणत्या प्रायव्हेट आणि कोणत्या जसं की गव्हर्नमेंट बँकांचा समावेश सरकारने केलेला आहे त्या बँकांची यादी मग कोणती असणार आहे तर बघा, मी तुम्हाला बँकांची यादी सांगतो। ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर बघा HDFC बँक, ICICI बँक आणि बघा इंडियन पोस्ट पेमेंट बँक, त्यानंतर बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा, त्यानंतर बघा बँक ऑफ इंडिया। तर ह्या सर्व बँकांचा समावेश देखील यामध्ये करण्यात आलेला आहे। त्या व्यतिरिक्त बघा पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बघा जसं की युनियन बँक आणि युको बँक, सेंट्रल बँक, कोटक महिंद्रा बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि पोस्ट पेमेंट बँक। खास करून बघा पोस्ट पेमेंट बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ बडोदा, तर या सर्व बँकांमध्ये सर्वात जास्ती शेतकरी बांधवांनी त्यांचं खातं उघडलेलं आहे, त्यांचं खातं त्यांनी ओपन केलेलं आहे। सर्वात जास्त शेतकऱ्यांचं खातं या 4 ते 5 बँकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी उघडलेलं आहे। तर या सर्व शेतकऱ्यांसाठी सरकारने 8,300 रुपयाचा निधी हा आता बँकांना देऊन टाकलेला आहे।
सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 28,800 रुपये इथं प्रति हेक्टरीच्या मागे तुम्हाला जमा होणार असं देखील आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। कारण की तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओ देखील पाहिला असेल, 100% खरी बातमी आता यासाठी सरकारने दिलेली आहे। कारण की शेतकरी बांधवांनो आता 16 जिल्ह्यांमध्येच तुम्हाला हे पैसे जमा होणार हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे। कारण की 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुम्हाला 100% तुमच्या खात्यावरती पैसे पाहायला मिळणार आहे। कारण की इथे बघा 28,800 रुपये आता प्रति हेक्टरीच्या मागे तुम्हाला जमा होणार असं आता सर्व शेतकऱ्यांना आवाहन आता मुख्यमंत्री साहेबांनी करून टाकलेलं आहे। भरपूरसे शेतकरी चर्चा करत होते 2022 पासून तो 24 पर्यंतच्या कालावधीमध्ये सर्व शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार तर यामध्ये भरपूरसे दिवस आता उलटून गेले, परंतु सर्व शेतकऱ्यांना हे पैसे जमा झाले नव्हते। आता त्या सर्व शेतकऱ्यांसाठी हेक्टरी आता तुम्हाला किती कोणत्या पिकासाठी रुपये मिळणार हे देखील सांगतो। त्यानंतर मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगणार आहे, तर त्यासाठी शेतकरी बांधवांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। आता बघा जसं की आता 2022 पासून तर 24 पर्यंतचा कालावधी प्रति हेक्टरी 42,000 रुपये तरतूद आता पीक विम्यासाठी सरकारने केलेली आहे। पहा लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी, जर आपण आता तुम्ही जर का कापूस पेरला असेल तर कापसासाठी तुम्हाला प्रति हेक्टरी मिळणार आहे म्हणजेच 58,000 रुपये प्रति हेक्टरी तरतूद सरकारने केलेली आहे। तूर पिकांसाठी 50,000 रुपये ते 55,000 रुपयेपर्यंत तरतूद केली। सूर्यफूल पिकांसाठी 36,000 पासून तर 44,000 रुपयेपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार आहे। त्यानंतर बघा उडीद पीक जर तुम्ही घेत असाल तर उडीद पिकाला 31,000 पासून तर बघा 36,000 रुपयेपर्यंत तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर बघा जसं की तुम्ही बाजरीसाठी तुम्ही आता पीक विमा नोंदवलेला असेल तर 48,000 रुपयेपासून तर 55,000 रुपयेपर्यंत तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे। त्या व्यतिरिक्त बघा सर्व शेती पिकांचं नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी प्रमाणे पैसे मिळणार आहे। आता मक्याचं पीक जर का तुम्ही पेरलं असेल तर 39,000 रुपयापासून तर बघा 42,000 रुपयेपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार। सरकारने हे मंजुरी स्वतः दिलेली आहे। सर्व शेतकऱ्यांना इथं आपण पैसे देणार आहोत। कुठले पीक तुम्ही पेरलं असेल, सूर्यफूल तुम्ही पेरलं असेल किंवा तुम्ही बाजरी पेरली असेल, कापूस, सोयाबीन, जे काही तुम्ही कोणतेही पीक तुम्ही पेरलं असेल, कुठल्याही पिकापासून तुम्हाला वंचित राहू देणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे। कारण की बघा 8,300 कोटी रुपयांचा चेक हा सरकारने बँकांना देऊन टाकलेला आहे। तात्काळ सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट करण्याची हे आता सुरुवात झालेली आहे। सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या खात्याला त्यांचं आधार कार्ड लिंक असेल मग तर तुम्हाला कोणती टेन्शन घ्यायची गरजच तिथं पडणार नाही। कारण की सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लवकरात लवकर तुम्हाला हे पैसे जमा होणार अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची यादी समजून घेऊया। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड, दुसरा बुलढाणा, तिसरा छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, त्यानंतर बघा पुणे, नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, त्यानंतर धुळे, वाशिम आणि बघा यवतमाळ या सर्व जिल्ह्यांसाठी सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता सरकारने दिलेली आहे। पहिल्या टप्प्यातील सर्व शेतकरी बांधवांना या जिल्ह्यांमध्ये बघा मी तुम्हाला जसं की कोणत्या पिकाला किती रुपये तुम्हाला मिळणार हे देखील सांगितलेलं आहे। तर यानुसार सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट आता क्रेडिट होणार अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे। बाकी अशा पद्धतीची माहिती आहे। शेतीविषयी जर का तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट आणि माहिती पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो। तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।